नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण परीक्षेला सामोरं जाताना तयारी कशी करायची याविषयी आपण उदाहरणं घेणार आहोत. वर्गसमीकरण सोडवा या प्रकारातला एक गणित येतच. तर वर्गसमीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत: अवयव पद्धत, सूत्र पद्धत आणि पूर्ण वर्ग पद्धत. तर या 3 प्रकारापैकी एक गणित निश्चित विचारलं जातं. मग त्याप्रमाणे जर आपण अभ्यास केला तर आपल्याला सहज चांगले मार्क मिळू शकतात. आता इथं पहिलं गणित घेतलेलं आहे, खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा. आता अवयव पद्धतीने उदाहरण सोडवताना विद्यार्थी मित्रांनो, आता हा आपला शेवटचा टप्पा चालू झालेला आहे. परीक्षा 21 तारखेपासून चालू होते आणि अजूनही अभ्यास झाला नसेल तरी तुम्ही फक्त ठराविक भाग जरी गणिताचा केला तर सहज तुम्ही चांगले मार्क मिळवू शकता. आता इथं वर्गसमीकरण सोडवा, अवयव पद्धतीने वर्गसमीकरण सोडवा असा प्रश्न आहे. तर अवयव पद्धतीने वर्गसमीकरण सोडवताना सामान्य रूपातच वर्गसमीकरण असलं पाहिजे. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0, म्हणजे उजव्या बाजूला हा 0च असला पाहिजे आणि 3ही पदं डाव्या बाजूला असली पाहिजे. जर ते नसतील तर ते आपण आणून घ्यायचे आहेत आणि मग उदाहरण सोडवायचं आहे. आता इथं वर्गपदाचा जो सहगुणक आहे 1 आणि शेवटचं पद यांचा गुणाकार करायचा. स्टेप्स आता नीट लक्षात घ्या. 1 गुणिले 20 बरोबर 20. इथं चिन्ह आहे वजा. आता आपल्याला गुणाकार 20 येईल अशा संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. मग 10 गुणिले 2, 5 गुणिले 4 अशा बऱ्याच जोड्या येतात. तर नेमकी कोणती जोडी घ्यायची त्यासाठी आपल्याला इथं शेवटच्या पदाचं चिन्ह बघावं लागतं. शेवटच्या पदाला चिन्ह आहे वजा, म्हणजे ज्या 2 संख्या आपण घेणार आहोत त्या संख्यांपैकी, म्हणजे त्या संख्यांची वजाबाकी इथं हे मधल्या पदाचा सहगुणक आली पाहिजे. म्हणजे इथे किती आहे? 1 आहे, तर 1 आली पाहिजे. म्हणून इथं 10 गुणिले 2 आपण घेतलं तर 10 दुणे 20 होत आहेत, पण 10मधनं 2 गेले 8 उरत आहेत. म्हणजे इथं 8 आहे का? नाही. आता 5 चोक 20, 5मधनं 4 गेले 1, म्हणजे ही जोडी आपल्याला घ्यावी लागेल. ही जोडी घेता येणार नाही. आता इथे शेवटच्या पदाला वजा चिन्ह आहे म्हणून आपण वजाबाकी केली आहे या संख्यांची, हे लक्षात घ्या. मग चिन्ह फक्त द्यायचं आता पुढचं महत्त्वाचं आहे. चिन्ह देताना मधल्या पदाचं जे चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला द्यायचं आहे. म्हणजे इथं 5 मोठा आहे म्हणून 5ला अधिक आणि त्याचे विरुद्ध चिन्ह हे लहान संख्येला. म्हणजे ही जोडी आपण घेणार आहोत. आता पुढची स्टेप एकदम सोपी बघा. पहिलं पद आहे तसंच लिहा. आपण ह्या ज्या 2 संख्या घेतल्या त्याला फक्त चल जोडा. चिन्ह आपण दिलेलीच आहेत. अधिक 5x वजा 4x आणि शेवटचं पद वजा 20 बरोबर 0. याप्रमाणे लिहिलं तर तुमचं चिन्ह आणि संख्या चुकणार नाहीत. मग हे 2 गट आपण केले. या दोन्ही गटामध्ये इथं पहिल्या गटामध्ये x सामायिक आहे. x वर्गामधला x लिहिला आपण, x शिल्लक राहिला. इथला x लिहिला आहे. इथं जे चिन्ह आहे ते चिन्ह दिलं आहे. इथं 5 शिल्लक राहिला. आता इथं वजा तिसऱ्या पदाला जे चिन्ह आहे तेच आपण इथं लिहायचं आहे. इथं 4, x नाही आहे पुढं म्हणून आपण x लिहिला नाही. इथला 4 लिहिला आहे, इथं राहिला x. वजा चिन्ह जर आपण बाहेर लिहिलं तर पुढचं चिन्ह बदलतं. ऋण असेल तर ते धन लिहायचं, धन असेल तर ऋण लिहायचं. तर इथं ऋण आहे, हे धन लिहायचं आहे. अधिक आता ह्या 4चा पाडा 20 येईपर्यंत घ्यायचा. 4 पंचे 20 म्हणजे 5 बरोबर 0. दोन्ही कंस सारखे आले पाहिजे. यातला पुन्हा आपण एक कंस लिहिला, x अधिक 5. पुढच्या कंसामध्ये येणारे x वजा 4 बरोबर 0. आता ह्या 2 कंसांचा गुणाकार 0 आहे, म्हणजे x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. आता इथं x बरोबर हा 5 इकडे त्यांना वजा होणार आहे, मग 0 वजा 5 वजा 5 किंवा x बरोबर हा वजा 4 त्यांना धन होणार आहे. 0 अधिक 4 आणि इथल्या संख्येमध्ये आपण ही संख्या मिळवतो, पण इथं 0 असल्यामुळे काही फरक पडत नाही. मग आता इथं 4 म्हणजे x बरोबर वजा 5 किंवा x बरोबर 4. म्हणजे समीकरणाची उकल किंवा वर्ग समीकरणाची उकल असं लिहिलं तरी चालेल.
वर्ग समीकरणाची उकल बरोबर -5 4 अशा पद्धतीने वर्ग समीकरण सोडवायचं आहे. आता आपण पुढचे वर्ग समीकरणच घेतलेलं आहे. खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. आता यात काय बदल घेतला आहे की इथं 1 आहे सहगुणक, इथं 2 आहे. तर वर्ग समीकरणाला वर्गपदाला जो सहगुणक असतो त्याचा आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करायचा. म्हणजे 2 गुणिले 13, 13 दुणे 26, म्हणजे आपल्याला 26चे अवयव पाडायचे आहेत. आता इथे कुठलं चिन्ह आहे? धन. इथं आपण धन दिलं. आता इथं धनचिन्ह आहे म्हणजे बेरीज आली पाहिजे. किती आली पाहिजे? 27 आली पाहिजे. इथं जी संख्या असते तेवढं आले बेरीज किंवा वजाबाकी आली पाहिजे. तर वजाबाकी केव्हा करतो? जेव्हा इथं ऋणचिन्ह असतं तेव्हा वजाबाकी आपण त्या संख्यांची करतो. जेव्हा इथं आता धनचिन्ह आहे म्हणून बेरीज करणार. बेरीज किती आली पाहिजे? 27. मग 13 दुणे 27, 13 दुणे 26, 13 दुणे 26 ही एक जोडी झाली. पण 13 आणि 2 किती होतात? 15. 27 येत नाही. आता अजून पुढची जोडी शोधावी लागली. तर सगळ्या जोड्या शोधत बसायच्या नाही आहेत. पाडेपाठ असेल तर आपल्याला पटकन लक्षात येतं. 26 1 26. मग ही जोडी आपल्याला घेता येणार नाही. 26 1 26, 26 आणि 1 27. चिन्ह कोणते द्यायचे? जेव्हा इथं धनचिन्ह असतं तेव्हा दोन्ही संख्यांना मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं. म्हणजे इथं धन आहे म्हणून दोघांना धनच चिन्ह द्यायचं. जर ऋण असेल तर दोन्ही संख्यांना ऋणचिन्ह द्यायचं. हे लक्षात घ्या. बेरीज केव्हा करतो? शेवटच्या पदाला जेव्हा धनचिन्ह असतं तेव्हा बेरीज करतो. शेवटच्या पदाला ऋणचिन्ह असतं तेव्हा त्या संख्यांची वजाबाकी करतो आणि ते उत्तर आलं पाहिजे मधल्या पदाचा सहगुणक किंवा ही मधली संख्या. आता पुढची स्टेप लिहिताना बघा 2y वर्ग आहे तसाच लिहायचा आहे. इथं जे चिन्ह आहे तेच द्यायचं आहे. अधिक जे याला जे चिन्ह आहे ते द्यायचं आहे. आता इथे कुठलं आहे? 26 x अधिक 1 x लिहा किंवा फक्त x लिहा अधिक 13. 2y वर्ग आहे तसाच 26 x इथल्या संख्यांना फक्त चल जोडा अधिक x अधिक 13 बरोबर 0. आता इथे आपण 2 गट तयार केले. इथं 2y वर्ग म्हणजे इथं y आहेच आणि 2 पण आहे कारण 26 म्हणजे 13 गुणिले 2. आता इथं काय येणार आहे बघा 2y आपण सामायिक अवयव घेतला. आता इथं शिल्लक राहिला y अधिक 26 म्हणजे 13 गुणिले 2 त्यातला हा 2 आपण बाहेर लिहिला म्हणजे इथं शिल्लक राहिला 13 अधिक आता y अधिक 13 इथं आहे म्हणजे इथं काहीच नाही म्हणजे आपण 1 घेणार आहोत. y अधिक 13 बरोबर 0. आता y अधिक 13 पुन्हा सामायिक आहे. y अधिक 13 पुढच्या कंसामध्ये 2y अधिक 1 बरोबर 0. मग y अधिक 13 बरोबर 0 किंवा 2y अधिक 1 बरोबर 0. एकतर हा कंस 0 असेल किंवा हा कंस 0 असेल. याप्रमाणे इथं कंसातल्या संख्या लिहायच्या आहेत. y अधिक 13 बरोबर 0 किंवा 2y अधिक 1 बरोबर 0. आता y बरोबर हा अधिक 13 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना वजा 13 होणार आहे किंवा 2y बरोबर हा अधिक 1 इकडे वजा 1 होणार आहे. y बरोबर इथं वजा 13च येणार आहे किंवा y बरोबर हा 2 इकडे भागिले होणार आहे वजा 1/2. म्हणजे समीकरणाची उकल बरोबर वजा 13 आणि वजा 1/2. म्हणजे वर्ग समीकरणातल्या प्रकारातलं उदाहरण आलं तर तुम्हाला याप्रमाणे सोडवायचं आहे. याच्या व्यतिरिक्त उदाहरण तुम्हाला येणार नाही. फक्त काय होतं तर संख्या बदलतात. गणित सोडवण्याची पद्धत गणित बदलत नाही, फक्त संख्या बदलतात. हे लक्षात घ्या. आता पुढचा प्रकार आहे सूत्राचा उपयोग करून वर्ग समीकरण सोडवा. आता सूत्राचा उपयोग करून सोडवा
असा जर तुम्हाला प्रश्न असतो त्यावेळेसुद्धा एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या स्वरूपातच दिलेलं समीकरण हे असलं पाहिजे, किंवा नसेल तर ते आपण आणून घ्यायचं आहे. आता इथं हे समीकरण आपल्याला एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 याच्याशी तुलना करायची आणि ABCच्या किमती लिहायच्या आहेत. मग या वर्ग समीकरणाची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 शी तुलना करून सूत्राचा उपयोग करून सोडवा. अगदी सोपं गणित आहे. मग आता इथं आपण हे एकाखाली एकच लिहायचं आहे, म्हणजे आपल्याला ABCची किमती लिहिताना पटकन लिहिता येतात. म्हणजे ए बरोबर किती येणार आहे इथं 25, बी बरोबर 30 आणि सी बरोबर 9. या ABCच्या किमती आपण लिहिल्या. पहिली स्टेप सामान्य रूपाशी तुलना करायची आणि ABCच्या किमती लिहायच्या. दुसरी स्टेप आहे बी वर्ग वजा 4AC किंमत काढायची, म्हणजे डेल्टाची किंमत काढायची. तुम्हाला ABCच्या किमती लिहा असा प्रश्न तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा येऊ शकतो, किंवा डेल्टाची किंमत काढा बी वर्ग वजा 4AC हा प्रश्नसुद्धा येऊ शकतो. म्हणजे या गणितामध्ये आपले 3 प्रकारचे प्रश्न तयार होतात. बी वर्ग वजा 4AC. आता इथं फक्त किमती ठेवायच्या आहेत. आता बीची किंमत किती आहे 30, 30चा वर्ग वजा 4 सूत्रातलाच लिहिला आहे गुणिले एची किंमत आहे 25 गुणिले सीची किंमत आहे 9 बरोबर. आता 30चा वर्ग किती येतो 900 वजा 25 चौक 100 आणि 100 गुणिले 9 900, म्हणजे 900 वजा 900 किती झाले 0. म्हणजे इथं बी वर्ग वजा 4AC ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 0. मग आता सूत्र लिहा. जे चल वापरलेलं आहे इथं एक्स आहे म्हणून आपण एक्स लिहायचं. कधी कधी एम दिलेला असतो किंवा वाय वापरलेला असतो, तर जे चल वापरलं आहे तेच इथं लिहायचं आहे. आता एक्स बरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा 4AC छेद 2A. इथं सूत्रामध्ये इथं वजाच आहे हे लक्षात घ्या. वजा बी अधिक वजा बी वर्ग वर्गमुळात बी वर्ग वजा 4AC छेद 2A. आता यात किंमत आपल्याला सगळ्या किमती ठेवायच्या आहेत. हे वजा चिन्ह आहे तसंच. बीची किंमत आहे 30 अधिक वजा बी वर्ग 4AC किंमत काढली, वजा 4AC किंमत काढली आपण 0 म्हणून वर्गमुळात 0 2 गुणिले एची किंमत आहे 25 बरोबर वजा 30 अधिक वजा 0चं वर्गमूळ 0च छेद 25 दुणे 50. एक्स बरोबर आता एक्स बरोबर वजा 30 अधिक 0 छेद 50 किंवा एक्स बरोबर वजा 30 वजा 0 छेद 50. एक्स बरोबर वजा 30 अधिक 0. कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवले तर काय फरक पडत नाही, वजा केला तर काय फरक पडत नाही, म्हणून वजा 30 छेद 50 किंवा एक्स बरोबर वजा 30 छेद 50. हे 0 आपण घालवले म्हणजे एक्स बरोबर काय आलेलं आहे वजा 3/5 किंवा एक्स बरोबर वजा 3/5. म्हणजे इथं 0 असल्यामुळं काही बदल झालेला नाही. म्हणजे वजा 3/5 आणि वजा 3/5. म्हणजे आता बघा पुन्हा एकदा सांगते. वर्गसमीकरण सोडवताना दिलेलं वर्गसमीकरण हे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर
शून्य या सामान्य रूपाशी तुलना करून घ्यायचे, म्हणून ते त्या स्वरूपातच आपल्याला लिहून घ्यावं लागतं. बरोबर शून्यच असला पाहिजे, म्हणजे तीनही पदं ही डाव्या बाजूला असली पाहिजे. मग ABCच्या किमती लिहा. नंतर B वर्ग वजा 4AC किंमत काढा. ती किंमत जी येईल ती इथं आपल्याला इथं सूत्रात ठेवावी लागते. मग x बरोबर वजा B अधिक वजा B वर्ग वजा 4AC छेद 2A हे सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये आपण किमती ठेवल्या आणि एक एक स्टेप आपण सोडवत गेलो तर आपल्याला उत्तर मिळतं. म्हणजे इथं समीकरणाची वर्ग समीकरणाची उकल आहे बरोबर वजा 3/5 आणि वजा 3/5 याप्रमाणे उदाहरण सोडवायचं आहे. आता पुढचं एक उदाहरण घेऊया आपण. 4थं उदाहरण, सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण सोडवा. आता इथं बघा y वर्ग अधिक 1/y बरोबर 2 दिलं आहे. म्हणजे इथं सामान्य रूपात हे गणित दिलेलं नाही, मग आपल्याला ते सामान्य रूपात आणून घ्यायचं आहे. आता इथं बघा y वर्ग अधिक 1/3y हा 2 डाव्या बाजूला आणायचा. इथं हा धन आहे म्हणजे इथं ऋण होणार आहे. वजा 2 बरोबर 0. म्हणजे असं सामान्य रूपात दिलेलं जे वर्ग समीकरण आहे ते आहे का ते आधी बघायचं, नसेल तर आणून घ्यायचं, असेल तर काही करायची गरज नसते. आता हे वर्ग समीकरण या वर्ग समीकरणाची इथे y आहे म्हणून y लिहायचं आहे. AY वर्ग अधिक BY अधिक C बरोबर 0 शी तुलना करून हे एकाखाली एकच लिहा. एची किंमत किती आली आता इथं 1, काहीच नाही म्हणजे आपण 1 घेतो, 1 सहगुणक. बीची किंमत 1/3 आणि C बरोबर वजा 2, ऋण असेल तर ऋणच लिहायचं आहे. C बरोबर -2 ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप B वर्ग वजा 4AC किंमत काढणे. आता B वर्ग वजा 4AC किंमत काढताना फक्त दिलेल्या इथं ज्या आपण किमती काढल्या आहेत त्या फक्त ठेवायच्या आहेत. आता Bची किंमत किती आहे 1/3. मग 1/3चा वर्ग वजा 4 आहे तसाच गुणिले Aची किंमत 1 गुणिले इथं C आहे, Cची किंमत वजा 2 आहे तशा किमती ठेवा. तुम्ही जेवढे स्टेप्स करतात, तुमच्या जेवढ्या स्टेप्स बरोबर असतात तेवढ्या स्टेप्सला तुम्हाला मार्क मिळतात. म्हणून व्यवस्थित जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ठेवलं आणि एक एक स्टेप करत गेलं तर तुम्हाला समजा पुढं कुठं चुकलं तर जेवढे स्टेप्स लिहिले आहेत त्याचे मार्क तुम्हाला मिळतातच. बरोबर. आता इथं वर्ग करायचं. 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9. आता इथं वजा आहे, वजा गुणिले वजा अधिक 4 1 4 आणि 4 2 8. मग आता इथं बरोबर 1/9 अधिक 8/1 लिहायचे. छेदस्थानी इथं काहीच नाही म्हणून छेद आपण 1 लिहिला. आता इथं छेद 9 आहे, इथं छेद 1 आहे, म्हणजे हे भिन्न छेदापूर्णांक आहेत आणि भिन्न छेदापूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची आहे. आता तुम्हाला माहिती आहे की भिन्न छेदापूर्णांकांची बेरीज कशी करतात, तर अंशस्थानी तिरकस गुणाकार म्हणजे 1 गुणिले 1 1 किंवा तुम्ही इथं लिहू शकता 1 गुणिले 1 अधिक 8 गुणिले 9. छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार म्हणून 9 गुणिले 1 बरोबर 1 1 1 8 9 72 छेद 9 1 9 बरोबर 72 आणि 1 73 73 छेद 9 ही किंमत मिळालेली आहे आपल्याला B वर्ग वजा 4AC. आता आपल्याला सूत्र लिहायचं आहे. सूत्र लिहिताना जे चल वापरलेलं आहे तेच लिहायचं आहे. इथं y बरोबर वजा B अधिक वजा B वर्ग
वजा 4ac छेद 2a बरोबर वजा b. आता बीची किंमत किती काढली आपण 1/3 अधिक वजा b वर्ग वजा 4ac किंमत आली आहे 73/9 आणि छेदस्थानी 2a 2 गुणिले 1 हे पूर्ण वर्गमुळात आहे बरोबर वजा 1/3 अधिक वजा. आता इथं 73चं वर्गमूळ काढता येत नाही आपल्याला, परंतु 9चं वर्गमूळ काढता येते. 9चं वर्गमूळ येतं 3 म्हणजे 1/3 1/3 वर्गमुळात 73 छेदस्थानी 2 बे. आता हे आपल्याला आता इथं वजा 1/3 इथं पण अधिक वजा 1/3 म्हणजे 1/3 इथं सामायिक अवयव आहे तो आपण बाहेर लिहूया. म्हणजे इथं 1/3 जर आपण बाहेर लिहिला तर इथं शिल्लक राहणार आहे वजा 1 अधिक वजा 1/3 आपण बाहेर लिहिला आहे. इथला राहिला वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 73 ते आहे तसेच राहणार आहे आणि छेदस्थानी 2 हा 2 आहे तसाच बरोबर. आता इथं हा 1/3 जो आहे म्हणजे हा 3 याला गुणिले होणार आहे 2ला. इथं 1/6 येणार आहे 1/6 कंसात वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 73. आता आपल्याला वायच्या किमती लिहायच्या आहेत. वजा 1 आता हा 6 इथं भागिले आहे म्हणजे वजा 1 अधिक वर्गमुळात 73 छेद 6 किंवा वजा 1 वजा इथला फक्त बदलणार आहे बाकी आहे तसंच राहणार आहे. वजा 1 इथं एकदा वजा घ्यायचं आहे एकदा अधिक घ्यायचं आहे वजा वर्गमुळात 73 छेद 6 म्हणजे y बरोबर या 2 किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. वर्ग समीकरणाची उकल किंवा मुळे वजा 1 अधिक वर्गमुळात 73 छेद 6 आणि वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेद 6 म्हणजे ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. मुळे लिहा किंवा उकल लिहा. तर अशा पद्धतीने सूत्राचा वापर करून आपल्याला हे कोणतंही उदाहरण दिलेलं असेल तर फक्त स्टेप्स लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. दिलेलं असं वर्ग समीकरण हे सामान्य रूपातच असलं पाहिजे, नसेल तर ते आणून घ्यायचं आहे. त्याची तुलना सामान्य रूपात म्हणजे AY वर्ग अधिक BY अधिक C बरोबर 0 इथं फक्त चेंज करायचं आहे. Y असेल तर Y लिहायचं, X असेल तर X, M असेल तर M याप्रमाणे. ABCच्या किमती लिहा. B वर्ग वजा 4AC किंमत काढा. त्याच्यानंतर ती किंमत काढल्यावरती इथं सूत्र लिहायचं आहे. इथं जे चल आपण लिहितो ते जे तुम्हाला दिलेलं आहे उदाहरणामध्ये तेच लिहायचं आहे. वजा B अधिक वजा B वर्ग वजा 4AC छेद 2A आणि इथं किमती तुम्ही ठेवल्या की एक एक स्टेप सोडवत तुम्ही उदाहरण प्रत्येक इथं फक्त सोडवण्याची स्टेप्स थोडीशा बदलतात परंतु गणित मात्र बदलत नाही हे लक्षात घ्या. म्हणजे आणि पुढचा तिसरा प्रकार आहे पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा. या 3 प्रकारांपैकी एक उदाहरण विचारलं जातंच. आता इथं फक्त पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये थोडासा बदल आहे की पूर्ण वर्ग पद्धतीने उदाहरण सोडवताना हे शेवटचं पद जे आहे ते उजव्या बाजूला असलं पाहिजे. म्हणजे इथं आपल्याला उदाहरण दिलं आहे x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. मग x वर्ग अधिक x बरोबर हा वजा 20 जो आहे इकडे त्यांना अधिक होणार आहे किंवा धन होणार आहे म्हणजे बरोबर 20. फक्त पूर्ण वर्गमध्येच हा बदल आहे. बाकी दोन्ही पद्धतींमध्ये आपल्याला सामान्य रूपातच ते उदाहरण असलं पाहिजे. आता इथं x वर्ग अधिक x बरोबर 20. आता आपल्याला इथं तिसरं पद मिळवायचं असतं.
म्हणजे पूर्ण वर्ग कोणत्या द्विपदीचा तो वर्ग आहे हे शोधायचं असतं. म्हणून इथं आता तिसरे पद पुस्तकात वेगळी पद्धत दिलेली आहे, पण तुम्हाला सोप्या पद्धतीने मी हे सांगते. तिसरे पद, आता इथे सहगुणक एक्स वर्गाचा सहगुणक एकच आहे म्हणून आपण इथं काही केलेलं नाही. इथं नसेल तर आपण पुढचं उदाहरण मी घेणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इथं जर वेगळं काही संख्या असेल एक व्यतिरिक्त तर त्याच्याने भागून घ्यावं लागतं, पण इथं एकच आहे. मग तिसरे पद बरोबर 1/2 हे सूत्र आहे. 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक म्हणजे मधल्या पदाचा सहगुणक, एक्सचा सहगुणक कंसाचा वर्ग बरोबर 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक किती आता इथं 1 याचा वर्ग. 1/2 आहे तसंच तो सूत्रातच आहे. एक्सचा सहगुणक म्हणजे ह्या मधल्या पदाचा सहगुणक 1. आता इथं भाग जात नाही, एकाने एकाला गुणलं तर एकच येणार आहे. 1/2चा वर्ग बरोबर 1/1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4. म्हणजे तिसरे पद आलेलं आहे 1/4. आता हे पद आपल्याला इथं दोन्ही बाजूवर मिळवावं लागतं. मग दोन्ही बाजूस 1/4 मिळवून आपण हे वर्ग समीकरण लिहितोय. एक्स वर्ग अधिक एक्स अधिक 1/4 बरोबर 20 अधिक 1/4. आता इथं बघा, याचं वर्गमूळ लिहायचं आहे. एक्स वर्गाचं वर्गमूळ एक्स, मधल्या पदाचं चिन्ह अधिक, आणि इथं शेवटच्या पदाचं वर्गमूळ, एकाचं वर्गमूळ 1 आणि 4चा वर्गमूळ 2. त्याचा हा वर्ग आहे. म्हणजे हा या द्विपदीचा हा वर्ग आहे, हा जो आहे हा. म्हणून पहिल्या पदाचं इथं वर्गमूळ म्हणजे एक्स कुणाचा वर्ग आहे ते शोधायचं. एक्सचा मधल्या पदाचं चिन्ह जे आहे ते द्यायचं आहे. आणि इथं 1/4 कुणाचा वर्ग आहे म्हणून 1/2चा वर्ग आहे. म्हणजे एकाचा वर्गमूळ 1, 4चा वर्गमूळ 2 बरोबर त्या द्विपदीचा हा वर्ग आहे म्हणून इथं वर्ग. आता हे सोडवताना तुम्हाला 20/1 अधिक 1/4. आता हे आपल्याला तुम्हाला बाजूला सोडवून दाखवते. डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालेल. तिथं 20/1 अधिक 1/4. इथं आपण तिरकस गुणाकार करतो. 20×80 अधिक 1×1 आणि 4×4 बरोबर यांची बेरीज आपण केली तर 81/4. म्हणजे हे सोडून काय उत्तर येतं आहे 81/4 येते. मग एक्स अधिक 1/2 कंसाचा वर्ग बरोबर 81/4. आता इथं या बाजूला वर्ग आहे, या बाजूला वर्ग नाही, मग ते कोणाचा वर्ग आहे ते आपण लिहून घ्यायचं आहे. एक्स अधिक 1/2 कंसाचा वर्ग बरोबर. आता 81 कुणाचा वर्ग आहे 9चा, म्हणजे 81चं वर्गमूळ 9, 4चा वर्गमूळ 2 याचा हा वर्ग आहे. 9चा वर्ग 81, 2चा वर्ग 4. आता इथं दोन्ही बाजूला वर्ग झाले. मग इथं दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन आता याचा वर्गमूळ म्हणजे काय करायचं, फक्त हा 2 लिहायचा नाही. मग एक्स अधिक 1/2 बरोबर फक्त कंसातल्या संख्या लिहा 9/2. पण आता हा अधिक किंवा वजा असतो. एक्स अधिक 1/2 बरोबर 9/2 अधिक किंवा वजा. आता एकदा धन घ्यायची एकदा ऋण घ्यायची. मग एक्स अधिक 1/2 बरोबर 9/2 किंवा एक्स अधिक 1/2 बरोबर वजा 9/2. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणून एक्स बरोबर 9/2 हा अधिक 1/2 इकडे त्यांना वजा होणार आहे, वजा 1/2 किंवा एक्स बरोबर
वजा 9/2 आहे तसाच, हा अधिक इकडे जाताना वजा होणार आहे, वजा 1/2. मग x बरोबर, आता इथं छेद समान आहे, 9 वजा 1 किती झाले 8, किंवा x बरोबर, इथं सुद्धा छेद समान आहे पण इथं समान चिन्ह आहेत, समान चिन्ह असेल तर बेरीज करा, 9 आणि 1 10 आणि चिन्ह आहे तेच द्यायचं आहे म्हणजे वजा, मग वजा 10/2 इथं भाग द्या, 2 × 2 2 × 8 आणि 2 × 2 2 × 5 10 वजा 5, म्हणजे x बरोबर 4 किंवा x बरोबर वजा 5. म्हणजे वर्गसमीकरणाची मुळं आहेत x बरोबर 4 आणि x बरोबर वजा 5. अशा पद्धतीने हे पूर्ण वर्ग पद्धतीने आपल्याला वर्गसमीकरण सोडवायचं असतं. इथं फक्त हे सूत्र लक्षात ठेवा, तिसरे पद, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्गसमीकरण हे सामान्य रूपात नको आहे, तर तिसरं पद हे उजव्या बाजूला घ्यायचं आहे. म्हणजे x² अधिक x हा वजा 20 आपण इकडे घेतला तो धन झाला. तिसरे पद 1/2 बरोबर 1/2 गुणिले x सहगुणक कंसाचा वर्ग, त्यात किमती टाका, ती किंमत जी येईल ती दोन्ही बाजूस इथं दिलेले आपण जे वर्गसमीकरण तयार केलं आहे त्याच्यामध्ये मिळवायची आणि त्याप्रमाणे हे उदाहरण फक्त सोडवायचं आहे. आता पुढचं एक उदाहरण घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रकारातलं मी एक उदाहरण घेतलेलं आहे, म्हणजे तुम्ही एवढी उदाहरणं सोडवली, ती समजून घेतली की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं उदाहरण परीक्षेमध्ये सहज सोडवता येईल. अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ अशाच पद्धतीचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ मी अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता पुढचं उदाहरण मी इथे घेतलं आहे, 5x² वजा 4x वजा 3 बरोबर 0. आता इथं पहिलं म्हणजे तुम्हाला काय सांगितलं की तिसरं पद हे उजव्या बाजूला आपल्याला न्यायचं आहे. मग 5x² वजा 4x बरोबर 3, हा ऋण 3 इकडे त्यांना धन होणार आहे. आणि दुसरं इथं वर्गपद जे आहे त्याचा सहगुणक हा एकच असला पाहिजे. इथं 5 आहे म्हणजे आपल्याला 5ने वर्गसमीकरणाला या भागावं लागेल, कारण इथं 1 आणून घ्यायचं आहे. मग समीकरणास 5ने भागून, आता ह्या 5ला 5ने भागलं, इथं 5 5 जाणारे, फक्त शिल्लक राहणारे x² वजा ह्या 4ला 5ने भागलं, वजा 4/5x बरोबर 3/5. म्हणजे हा 5 आपल्याला घालवायचा आहे, तो घालवण्यासाठीच आपण 5ने भागतोय, म्हणजे हा 5 जातो, किंवा इथं कुठली संख्या असेल तर ती संख्या जाणार आहे आणि इथं या दोघांच्या छेदस्थानी येणार आहे. आता याप्रमाणे वर्गसमीकरण तयार झालं. पदाचा सहगुणक 1 आणि तिसरं पद हे उजव्या बाजूला. मग सूत्र लिहायचं आहे, तिसरे पद 1/2 गुणिले x सहगुणक कंसाचा वर्ग बरोबर 1/2 आहे तसाच, गुणिले x सहगुणक काय आहे, वजा 4/5 कंसाचा वर्ग बरोबर. आता इथं कुठे भाग, इथं आपण आता 4 × 1 4 वजा 2 × 2 2 दुणे 4 भाग जात असेल तर भाग द्या. छेदस्थानी इथं हा 2 आहे, अंशस्थानी 4 आहे, म्हणजे इथं भाग जाणार आहे. मग 2 आणि 1 गुणलं 2 × 2 5 × 5 आणि चिन्ह इथं आहे वजा, इथं धन आहे, भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतं, म्हणजे ऋण 2/5. परंतु इथं हे नाही लिहिलं तरी काय फरक पडत नाही, कारण ऋण आणि धनाचा वर्ग नेहमी धनच असतो. म्हणजे आता इथं वर्ग करायचा आपल्याला, 2चा वर्ग 4 आणि 5चा वर्ग 25, म्हणजे ही संख्या आपल्याला मिळवायची आहे. म्हणजे तिसरे पद बरोबर 4/25.
आता ही संख्या आपल्याला मिळवायची आहे, म्हणून दोन्ही बाजूस 4/25 मिळवून वर्ग समीकरण आपण हे लिहिणार आहोत. x वर्ग वजा 4x/5 x वर्ग किंवा वजा 4/5 x बरोबर 3/5. या वर्ग समीकरणामध्ये दोन्ही बाजूला ही संख्या मिळवायची, म्हणजे अधिक 4/25 अधिक 4/25. आता हे पूर्ण वर्ग आहे. कोणत्या द्विपदीचा पूर्ण वर्ग आहे ते शोधणं एकदम सोपं आहे. इथं x वर्गाचा वर्गमूळ x, मधल्या पदाचं चिन्ह वजा आणि शेवटचं पद 4चं वर्गमूळ 2 आणि 25चं वर्गमूळ 5. त्याचा हा वर्ग आहे. इथल्या पदाचं वर्गमूळ काढायचं आहे. xचं वर्गमूळ x, इथं जे चिन्ह आहे तेच द्यायचं. इथं ऋण आहे ऋण, आणि 4चं वर्गमूळ 2, 25चं वर्गमूळ 5, म्हणजे 2/5 x वजा 2/5 कंसाचा वर्ग बरोबर. आता इथं आपल्याला हे बाजूला सोडवून घ्या, कारण सगळे इथं कृती करत बसण्यापेक्षा इथं 5 आहे, इथं 25 आहे, म्हणजे आपल्याला 25 आणायचं. तुम्ही याला गुणलं तरी चालतं आहे आणि याला गुणलं तरी चालेल. किंवा इथं 5 आहे, 5ने जर 5ला गुणलं तर इथं म्हणजे बघा आता 25 होणार आहे. म्हणजे 5ने 5ला गुणलं तर 25 होणार आहे. 5ने गुणलं म्हणजे 3ला पण 5ने गुणायचं, अधिक 4/25. म्हणजे छेद समान करायचे आपल्याला. छेद समान तिरकस गुणाकाराने पण करता येतात, पण संख्या मोठ्या होतात, म्हणून असं सुद्धा आपल्याला सोपं आहे की इथं 25 आहे, 5ने 5ला गुणलं तर 25 होणार आहे. मग अंशाला म्हणजे छेदाला गुणलं तर अंशाला पण गुणायचं, म्हणजे 5 त्रिक 15 आणि 5 25 अधिक 4/25. छेद समान झाले म्हणून आपण आहे तसाच लिहिला. आणि 15 आणि 4 19, म्हणजे इथं ह्याचं उत्तर येणार आहे 19/25. मग x वजा 2/5 कंसाचा वर्ग बरोबर. आता हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे, कारण दोन्ही बाजूला वर्ग आपल्याला पाहिजे, म्हणजे वर्गमूळ काढायला. तर हा 19चं वर्गमूळ काढता येत नाही, म्हणजे वर्गमुळात 19 आणि 25चं वर्गमूळ 5 याचा हा वर्ग आहे. ज्याचा वर्गमूळ काढता येत नाही ते सरळ वर्गमुळात टाका, म्हणजे इथे वर्गमुळात 19 आणि 25चं वर्गमूळ 5, म्हणजे वर्गमुळात 19/5चा हा वर्ग आहे. मग दोन्ही बाजूस वर्गमूळ काढून किंवा घेऊन वर्गमूळ घेऊन फक्त हे वर्ग काढून टाकायचे. x वजा 2/5 बरोबर धन ऋण वर्गमुळात 19/5. मग x बरोबर वजा 2/5 बरोबर धन वर्गमुळात 19/5, किंवा x बरोबर वजा 2 x वजा आहे x वजा 2/5 बरोबर वजा वर्गमुळात 19/5. हे आपण डायरेक्ट तिकडे घेतलं तरी चालतं, म्हणजे हा धन होणार आहे. x बरोबर 2/5 x वजा 2/5 बरोबर ही आहे, ही संख्या एकदा धन घ्या एकदा ऋण घ्या. मग आत्ता आपण ही संख्या तिकडे न्यायची आहे. x बरोबर आता हा 2/5 जो आहे तो ऋण आहे, तो धन होणार आहे, म्हणजे 2/5 अधिक वर्गमुळात 19/5, किंवा x बरोबर इथं हा वजा आहे तो धन होणार आहे, 2/5 वजा वर्गमुळात 19/5. मग x बरोबर 2 अधिक वर्गमुळात 19, कारण इथं छेद 5 समान आहे, छेद 5, किंवा x बरोबर
2 वजा वर्गमुळात 19. इथं पुन्हा एकच 5 लिहायचं आहे, कारण इथं छेद समान आहे म्हणजे आपल्याला वजाबाकी करता येते, परंतु इथं एक करणी आहे म्हणून इथं आपल्याला वजाबाकी करता येणार नाही, ते आहे तसंच लिहावं लागेल. मग x बरोबर 2 अधिक वर्गमुळात 19 किंवा करणी 19/5 किंवा x बरोबर 2 वजा करणी 19/5 अशा पद्धतीने आपल्याला या प्रकारचं उदाहरण सोडवायचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, या 3 पद्धतींपैकी एक पद्धतीचं गणित निश्चितच विचारलं जातं. म्हणजे तुम्ही या प्रकाराचं एक गणित निश्चित करून ठेवा, म्हणजे प्रश्नपत्रिकेत तुम्हाला सहज त्याचे पूर्ण गुण मिळू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.